सो आता आपण बघूयात एक्झाम्पल नंबर 15. इन फिगर मेजर आर्क WY इज इक्वल टू 44 डिग्रीज. म्हणजे हा जो काय WY आर्क आहे, हा आर्क त्याचं मेजरमेंट आहे 44 डिग्रीज आणि हा जो ZX नावाचा आर्क आहे, कंस आहे, त्याचं मेजरमेंट आहे 68 डिग्रीज. आपल्याला मेजरमेंट अँगल ZTX काढायचा, म्हणजे आपल्याला ZTX या अँगलचं मेजरमेंट काढायचंय. मग आपण कसं काढणार, तर हा सर्कलच्या आतमधला अँगल आहे. म्हणजे तुम्हाला जर ह्याचं मेजरमेंट काढायचं असेल तर तुम्हाला हा आर्क आणि हा आर्क यांच्या मेजरमेंटची ऍडिशन करून त्याचं हाफ करावं लागेल, म्हणजे त्याचे निम्मे करावे लागतील. म्हणजे अँगल ZTX इज इक्वल टू हाफ मेजर आर्क ZX प्लस मेजर आर्क WY. मग आपल्याला किमती घालाव्या लागतील इथे. सो हाफ इंटू ब्रॅकेट ZX किती आहे 68 प्लस WY किती आहे 44. यांची बेरीज करा. हाफ इंटू 8 आणि 4 12, हातचा गेला 1, 6 4 10 आणि 1 11, 112 आले. मग 112 डिवायडेड बाय 2 इज 56 डिग्रीज. म्हणजे अँगल ZTX किती आला 56 डिग्रीज. हे आपण काढलं. आता हे त्यांनी एकच अँगलचं दिलेलं होतं, त्यांनी पुढे आता मेजरमेंट्स दिलेली आहेत आपल्याला सेगमेंटची. WT आहे 4.8 आहे. TX 8 आहे, 8.0 म्हटलंय म्हणजेच 8 आहे. YT 6.4 आहे. आपल्याला फाइंड आउट करायची आहे TZ. हा, मग आता आपण हे कसं करणार, तर आपल्याला माहितीये की ह्या दोन्ही ज्या कॉर्ड्स आहेत त्या सर्कलला इंटरनली इंटरसेक्ट करतायत. म्हणजेच WT इंटू XT इज इक्वल टू YT इंटू ZT. म्हणजे इथे आपण काय लिहिणार, तर WT इंटू XT किंवा TX म्हणूया इज इक्वल टू YT इंटू TZ. आणि मग WT किती आहे, तर WT आहे 4.8 इंटू TX किती आहे 8 इज इक्वल टू YT किती आहे 6.4 इंटू TZ. ठीक आहे. आता आपल्याला TZ काढायची म्हणलं 6.4 ला इकडे घ्यावं लागेल. म्हणजे काय होईल 4.8 इंटू 8 अपॉन 6.4 इज इक्वल टू TZ. मग भाग लावावा लागेल. 8 एके 8, 8 8 64, 0.8 येतील आणि मग 8 एके 8, 8 सक 48. म्हणजे TZ किती आली 6 युनिट. TZ आलेली आहे 6 युनिट. आता हे झालं सेकंड पार्ट. आता त्यातला थर्ड पार्ट जो आहे तो असा आहे की WX 25 आहे. आता बघा, आता हे मेजरमेंट्स त्यांनी चेंज केले. आता पूर्ण WX 25 आहे, YT 8 आहे, YT 8 आहे आणि YZ 26 आहे. YZ हा पूर्ण YZ 26 आहे. म्हणजे TZ किती असेल 26 मायनस 8 किती होतील 18. बरोबर आहे. मग आपल्याला फाइंड आउट करायची आहे WT. तर आपण WT ला X कन्सिडर करूयात आणि मग XT काय होईल, पूर्ण WX 25 आहे म्हटल्यावर TX होईल 25 मायनस X. येते लक्षात. हे बघा, पूर्ण YT होती 8, पूर्ण YZ होती 26. मग TZ किती असेल, तर 26 मायनस 8 म्हणजेच 18 येईल. पूर्ण WX 25 आहे. त्यांनी आपल्याला WT काढायला सांगितली. WT आपण X कन्सिडर केली आणि WT जर X असेल तर TX किती असेल 25 मायनस X. मग पुन्हा हाच आपल्याला फॉर्म्युला वापरायचा, पण त्याच्या आधी आपल्याला TZ आपण कशी काढली दाखवावं लागेल. TZ इज इक्वल टू YZ मायनस YT that equals to 26 minus 6 that equals to 18 unit. आणि let WT is equal to X. Therefore TX is equal to 25 minus X. हे आपण लिहिलं. आता आपण पुन्हा हा फॉर्म्युला लिहू शकतो. WT into TX is equal to YT into TZ. आणि त्या किमती घालाव्या लागतील. WT किती आहे X
इंटू टी एक्स किती आहे 25 मायनस एक्स इज इक्वल टू वाय टी किती आहे वाय टी आहे 8 इंटू 18. आता हे मल्टिप्लिकेशन करावं लागेल 25x मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 8 8 करावं लागलं आपल्याला 8 8 64 हातचे गेले 6 8 1 8 आणि 6 14 144. पक्षांतर करा या साईडला काय होईल मायनस एक्स स्क्वेअर प्लस 25x मायनस 144 इज इक्वल टू 0. सगळ्यांची चिन्ह बदला कारण आपल्याला निगेटिव्ह नको एक्स स्क्वेअर. मग एक्स स्क्वेअर मायनस 25x प्लस 144 इज इक्वल टू 0. मग आपल्याला 144 चे असे फॅक्टर्स पाहिजे ज्यांची ऍडिशन 25 आहे. तर 16 90 44 असे होतात 16 आणि 9 25 होतात. म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस 16x मायनस 9x प्लस 144 इज इक्वल टू 0. एक्स कॉमन काढला एक्स मायनस 16 मायनस 9 कॉमन काढले एक्स मायनस 16 इज इक्वल टू 0. एका ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस 16 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस 9 इज इक्वल टू 0. म्हणजेच एक्स मायनस 16 इज इक्वल टू 0 और एक्स मायनस 9 इज इक्वल टू 0. म्हणजेच एक्स इज इक्वल टू 16 और एक्स इज इक्वल टू 9. म्हणजे फायनली आपल्याला WT जी काढायची होती त्याच्या 2 लेंथ मिळाल्या आपल्याला. WT ची लेंथ 16 तरी असेल किंवा 9 तरी असेल. ओके सो अशा पद्धतीने आपण WT ची लेंथ काढलेली आहे 16,9. सो हे होतं एक्झाम्पल नंबर 15. आता आपण पाहणार आहोत एक्झाम्पल नंबर 16 जे पुन्हा अशाच प्रकारचं आहे. सो आता आपण पाहूयात एक्झाम्पल नंबर 16. एक्झाम्पल नंबर 16 असं आहे इन फिगर 3.94 मेजर आर्क सीई इज इक्वल टू 54 डिग्रीज. म्हणजे हा जो आर्क आहे सीई याचं मेजरमेंट आहे 54 डिग्रीज. मेजर आर्क बीडी इज इक्वल टू 23 डिग्रीज. म्हणजे हा जो बीडी आर्क आहे याचं मेजरमेंट आहे 23 डिग्रीज. फाइंड मेजर अँगल सीएई. आपल्याला सीएई म्हणजे ह्या अँगलचं मेजरमेंट काढायचंय. मग ह्या अँगलचं मेजरमेंट आपण कसं काढणार तर ह्या अँगलचं मेजरमेंट काढण्यासाठी आपल्याला ह्या आर्कच्या मेजरमेंट मधून ह्या आर्कचं मेजरमेंट मायनस करावं लागेल कारण हा अँगल सर्कलच्या बाहेर आहे. त्याच्यामुळं ह्या आर्कच्या मेजरमेंट मधून ह्या आर्कचं मेजरमेंट मायनस करायचं वजा करायचं आणि त्याच्या हाफ करायचं. म्हणजे अँगल सीएई इज इक्वल टू हाफ मेजर आर्क सीई मायनस मेजर आर्क बीडी. हे आपल्याला करावं लागेल. मग आपल्याला इथे मेजरमेंट्स घालावे लागतील. सीई आहे 54 मायनस 23 मग हाफ इंटू 4तून 3 गेला 1 5तून 2 गेले 3 31 आले 2 आणि 31 ला भाग लावा 2 1 2 2 पंचे 10 2 पंचे 10 म्हणजे 15.5 डिग्रीज हे आलं अँगल सीएईचं मेजरमेंट. सो अशा पद्धतीने आपण अँगल सीएईचं मेजरमेंट काढलं 15.5 डिग्रीज. लक्षात ठेवा बाहेर इंटरसेक्ट करणारा अँगल असेल तर आर्कचं सबट्रॅक्शन करून त्याच्या हाफ करायचं आणि मगाशी जे आपण केलं ते इंटरनली इंटरसेक्ट होते तिथे आपण ऍडिशन करून त्याचे हाफ केलं. आता हे झालं फर्स्ट पार्ट त्यातला. आता सेकंड पार्ट जो आहे तो असा आहे त्यात त्यांनी पुन्हा काही मेजरमेंट्स दिलेली आहेत. मेजरमेंट्स अशी आहेत इफ AB इज इक्वल टू 4.2 AB 4.2 आहे BC 5.4 आहे त्यानंतर AE 12 आहे पूर्ण AE जी आहे ती 12 आहे. आपल्याला फाइंड आउट करायची आहे AD. मग तुम्हाला माहिती की ज्या वेळेला 2 सिकँड एकमेकांना एक्सटर्नली इंटरसेक्ट करत तेव्हा आपण काय करतो AB इंटू AC म्हणजे AB गुणिले AC बरोबर AD गुणिले AE म्हणजे AD इंटू AE. पण इथून मला AB माहितीये AC माहित नाही तुम्हाला AC काढावी लागेल. तर पहिले आपण AC काढूया. AC इज इक्वल टू AB प्लस BC. AB प्लस BC किती येते 4.2 प्लस 5.4 दॅट इक्वल्स टू 9.6 राईट. 4 आणि 2 6 5 आणि 4 9 9.6 ही आली AC. आता फॉर्म्युला काय आहे तर AB इंटू AC इज इक्वल टू AD इंटू AE. मग आता व्हॅल्यूज घालूया. AB किती आहे 4.2 इंटू AC आपण आता फाइंड आउट केली 9.6
एडी काढायची आहे आणि एई दिलेली आहे 12, बरोबर आहे. म्हणजे आता एडी काढायची म्हटल्यावर 12 ला इकडे घ्यावं लागेल. म्हणजे काय होईल 4.2 इंटू 9.6 अपॉन 12 इज इक्वल टू एडी. मग भाग लावा, 12 एके 12, 12 अठ्ठी 96, पण हे 9.6 आहे म्हणून 0.8. मग जर एडी काढायची असेल तर 4.2 इंटू 0.8 करावं लागेल. म्हणजे मग एडी किती येईल तर 8 दुने 16, हातचा गेला 1, 8 चोक 32 आणि 1 33, 33.6 युनिट ही आली आपली एडी. सो एडी आलेली आहे 3.36 युनिट. 3.36 युनिट. कारण डेसिमल नंतर एक अंक आहे, डेसिमल नंतर एक अंक आहे, म्हणजे मागून 2 घर असून आपल्याला डेसिमल द्यावा लागेल. 3.36 युनिट ही आली आपली एडी. आता हा होता ह्या एक्झाम्पलचा दुसरा पार्ट. तिसरा पार्ट पण आहे याच्यामध्ये, तो आता पाहूया. तिसऱ्या पार्ट मध्ये पुन्हा आपल्याला काही लेंथ दिलेल्या आहेत. तिसऱ्या पार्ट मध्ये आपल्याला काय काय लेंथ दिलेल्या आहेत. एबी दिलेली आहे 3.6, एबी 3.6 आहे. एसी दिली आता पूर्ण, ती आहे 9. त्यानंतर एडी दिलेली आहे 5.4. आपल्याला फाइंड आउट करायची आहे एई. म्हणजे इथे आपण डिरेक्टली फॉर्म्युला वापरू शकतो, इथे काही वेगळं आपल्याला फाइंड आउट करायची गरज नाहीये. म्हणजे एबी इंटू एसी इज इक्वल टू एडी इंटू एई. कारण आपल्याला एईच काढायची आहे शेवटी आणि ह्या बाकीच्या सगळ्या लेंथ आपल्याला माहिती आहे. एबी किती आहे 3.6 इंटू एसी 9, एडी 5.4 इंटू एई आपल्याला काढायची आहे. आता एई काढायची म्हणजे 5.4 ला इकडे घ्यावं लागेल. 3.6 इंटू 9 अपॉन 5.4 इज इक्वल टू एई. 9 एके 9, 9 7 54, 0.6 येतील. 6 एके 6, 6 6 36. म्हणजे एई किती आली, एई इज इक्वल टू 6 युनिट. सो हे होतं आपलं एक्झाम्पल नंबर 6 की जे आपण सॉल्व्ह केलं, 16 जे आपण सॉल्व्ह केलं. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक्झाम्पल नंबर 17 अँड 18.